नमस्कार मित्रांनो, स्कॉप पोर्टलची आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, स्कॉप पोर्टलवर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक अडचण येत होती, ती म्हणजे आपल्याला पासवर्ड जो आहे तो प्राप्त होत नव्हता किंवा येत नव्हता. तर मित्रांनो, आता स्कॉप पोर्टलवर तिथे एक स्पेशल सुविधा देण्यात आलेली आहे आणि त्या सुविधेच्या माध्यमातून, त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला आपला जो पासवर्ड असणार आहे तो प्राप्त करता येणार आहे. तर मित्रांनो, स्कॉप पोर्टलवर आपल्याला आपला जो पासवर्ड असणार आहे तो कसा प्राप्त करायचा, कोणत्या टॅबमध्ये जायचा, याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, marathishara.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी असणार आहे. स्कॉप पोर्टलवर आपल्याला पासवर्ड प्राप्त करण्यासाठी सुविधा सुरू झालेली आहे आणि आपला पासवर्ड जो आहे तो कसा प्राप्त करायचा याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, आपल्या शाळेचा स्कॉप पोर्टलचा पासवर्ड आपल्याला प्राप्त करण्यासाठी आता आपल्याला त्या पोर्टलवरूनच तो प्राप्त करता येणार आहे. त्यासाठी सुविधा जी आहे, जे टॅब जे आहे ते सुरू झालेली आहे. तर बघा, त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ma.s.in या साईटला सर्च करून घेणार आहोत. इथे सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो, आणि इथून आपल्याला तो जो पासवर्ड असणार आहे तो बघता येणार आहे. तर बघा, ma.s.in यावर आपण क्लिक केल्यानंतर हा जो पहिला रिझल्ट आहे यावर आपल्याला जायचं आहे आणि इथे आपल्याला बघा, हे जे पोर्टल आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर उघडणार आहे. तर याला मी डेस्कटॉप सेट करून घेतो अगोदर. त्यानंतर बघा, अशा पद्धतीचं हे आता दिसणार आहे. तर इथे मित्रांनो, या पोर्टलची माहिती आपल्याला आहे, या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे. तर बघा, इथे हे जे आहे इथे आपल्याला जायचं आहे या टॅबवर. इथे मित्रांनो बघा, अशा पद्धतीनं इथे SQAAF म्हणजे स्कॉप लिहिलेला आहे. या टॅबवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर आणखी एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस हा आपल्यासमोर आता इथे आलेला आहे. तर इथे बघा, आपल्याला जे शाळा मूल्यांकन आपल्याला करायचं आहे त्याची सुविधा सुरू झालेली आहे ऑलरेडी. याचा व्हिडिओ सुद्धा आपण बघितलेला आहे. तर बघा, इथे मित्रांनो बघा, इथे क्रमांक दिलेले आहे आणि त्यानुसार इकडे लिंक वगैरे दिलेली आहे. तर इथे 8व्या क्रमांकावर मित्रांनो बघा, स्कॉप स्वयं मूल्यांकनासाठी लिंक म्हणून आहे आणि इकडे ओपनचं बटन आहे. तर मित्रांनो बघा, या पोर्टलवर सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती आपल्याला ही येत आहे की आपल्याला जो पासवर्ड आहे 4 अंकाचा तो येत नाही आहे. बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले आहे, बऱ्याच जणांचे फोन वगैरे आलेले आहे. आणि मित्रांनो, हे जे मूल्यांकन आहे हे आपल्याला 16 तारखेपासून सुरू करायचं होतं. तर मित्रांनो बघा, आता इथे ती सुविधा देण्यात आलेली आहे. इथे आपण 10 नंबरवर जर बघितलं तर इथे बघा, मी थोडं झूम करून घेतो. इथे बघा, आता 10 नंबरवर आपल्याला ती सुविधा देण्यात आलेली आहे, सन 2025-26 स्वयं मूल्यांकन पासवर्ड मिळवा म्हणून. आणि इकडे मित्रांनो ओपनचं इथे बटन असणार आहे निळ्या रंगामध्ये. तर मित्रांनो, ही जी सुविधा आहे हे आता डायरेक्ट पोर्टलवर देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला अगदी सहजपणे आपला जो पासवर्ड असणार आहे स्कॉप पोर्टलचा तो अगदी सहजपणे मिळवता येणार आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगदी सहज आपल्याला इथे ओपनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, हे जे काम आहे हे आपल्याला पोर्टलवरून करून घ्यायचं आहे स्कॉपच्या. तर बघा, अशा पद्धतीने मोबाईलवरून अगदी सहजपणे ते होणार आहे. तर बघा, 10 नंबरवर आपल्याला सन 2025-26 स्वयं मूल्यमापन पासवर्ड मिळवा म्हणून टॅब असणार आहे आणि इकडे त्याला ओपनचं एक बटन असणार आहे. तर बघा, ओपनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस बघा मित्रांनो आपल्यासमोर अशा पद्धतीने उघडलेला आहे. आणि इथे बघा, आपल्याला स्पष्टपणे लिहूनही आहे, स्कॉप सेल्फ इव्हॅल्युएशन 2025-26. आणि इथे बघा, येथे युडाइस प्लस मध्ये नोंदवलेला मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि शाळेचा ईमेल ID नमूद करावा, पासवर्ड मिळवा म्हणून इथे टॅब देण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीचं हे टॅब असणार आहे. इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्या शाळेचा युडाइस क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तर इथे मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे जे बटन आहे गेट पासवर्डचं, यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तर अगदी सहजपणे मित्रांनो, हे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड जो असणार आहे तो प्राप्त होणार आहे. जर काही शाळा असतील जिथे मुख्याध्यापक बदलून गेलेले असतील किंवा काही जर दुसरे काही कारणं असतील तर तो पासवर्ड आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त करायचा आहे त्याचा व्हिडिओ आपण काही वेळापूर्वी आपल्या चॅनलवर बघितलेला आहे. तर मित्रांनो, आता बघा, जर आपल्याला पासवर्ड येत नसेल, आपली सगळी माहिती वगैरे सगळं बरोबर असेल आणि जर पासवर्ड येत नसेल तर आपल्याला ही जी टॅब आहे ही वापरायची आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला पासवर्ड जो आहे तो मिळणार आहे. तर बघा, मी माझा पासवर्ड इथे प्राप्त करून घेणार आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला इथे आपला जो पासवर्ड असणार आहे
स्कॉप पोर्टलचा तो प्राप्त करून घेण्यासाठी इथे आपल्या शाळेचा UDAS क्रमांक टाकायचा आहे, मी तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे आपला ईमेल टाकायचा आहे. तर ते सगळं टाकल्यानंतर आपल्याला इथे गेट पासवर्ड यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा यावर आता मी क्लिक करून घेतो. तर बघा आपण सर्व डिटेल तिथे भरल्यानंतर अगदी सहजपणे तिथे पासवर्ड जो आहे तो तिथे प्राप्त होणार आहे. बघा युअर पासवर्ड इज इथे लिहून आलेला आहे. अगदी सहजपणे आपल्याला तो प्राप्त करता येणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. स्कॉप पोर्टलवर आपल्याला जो पासवर्ड प्राप्त होत नव्हता किंवा मेसेजमध्ये येत नव्हता सर्व माहिती भरल्यानंतर तो प्राप्त करण्यासाठी आता त्या पोर्टलवरच सुविधा देण्यात आलेली आहे आणि अगदी सहजपणे आपल्याला आपला जो पासवर्ड असणार आहे 4 अंकाचा तो मिळवता येणार आहे. आणि हा पासवर्ड टाकून मित्रांनो आपल्याला तिथे आता लॉग इन करता येणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तिथे लॉग इन करून आपल्याला काय करायचं आहे ते संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. याची पूर्ण सिरीज आपली सुरू आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग ही न्यूज असणार आहे. स्कॉप पोर्टलवर आपल्याला आपला जो पासवर्ड असणार आहे तो प्राप्त करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे आणि अगदी सहजपणे मोबाईलच्या सहाय्याने आपल्याला स्कॉप पोर्टलवरून आपला जो पासवर्ड आहे तो प्राप्त करता येणार आहे. कसा करायचा काय करायचा आहे याचा संपूर्ण लाईव्ह डेमो आपण बघितलेला आहे. जर आपण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ जर बघितलेला असेल तर आपल्याला हे लक्षात आलेलं असेल. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. स्कॉप पोर्टलची अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.